अण्णा खरंच माझी खूप इच्छा आहे वेदांतला मदत करायची. मी देऊ ना पैसे? नाही नको. पण अण्णा म्हणजे तू नको देऊस, मी दे. नाही नाही अण्णा, तुम्ही नका देऊ, माझ्याकडे आहेत ना. त्यात काय एवढं, ते पण मला माझ्या मुलासारखीच आहे. हो अण्णा, पण तरी सुद्धा मी देईन पैसे, माझ्याकडे आहे. का असू देत ना, ते तुझ्या खर्चासाठी राहू देत. माझा खर्च आहे तरी किती. आणि असंही तुम्ही मला जे पैसे देता ना खर्चासाठी, ते पुरे आहेत. आणि वेदांत म्हणाला की त्याला जर अडीअडचणीला पैसे लागलेच तर तो मागेन तुमच्याकडे. बर ठीक, जशी तुमची इच्छा. पण आता बरे आहेत ना वेदांतराव? हो म्हणजे बरा आहे तो. ते आम्ही बीड केलेलं टेंडर डिस्क्वालिफाय झालं ना, म्हणून जरा नाराज होता. पण हे नवीन काम त्याने इतकं पॉझिटिव्हली घेतलंय ना अण्णा, त्यामुळे सध्या जरा उत्साहात आहे. वाह, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. आता मला त्याची आवडलेली गोष्ट म्हणजे की तो आहे ना काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीला असा पेटून उठलाय. नाही ते आज न उद्या या आधीपेक्षाही फार उंच भरारी घेणार, या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळमात्रही शंका नाही. आणि अण्णा तुम्ही मध्ये म्हणाला होता ना, ती गोष्ट पटली आहे. वेदांत जरी 2 पावलं मागे आला असला ना, तरी इथून पुढे तो असा 10 पावलं पुढे जाईल आणि यश मिळवूनच दाखवेल. हे काय वेदांतरावांकडे बघूनच कळतं, खूप धाडसी आहेत ते. बघ तू, म्हणजे या आधीची कंपनी सुद्धा त्यांनी एकट्याने उभी केली होती, आता ही कंपनी सुद्धा एकट्याने उभी करणार ते. आणि आता तर काय तू त्यांच्या जोडीला आहेस म्हटल्यावर तर काय प्रश्नच नाही. फक्त अमूल्या, जरा वेदांतरावांना सावध राहायला सांग, कारण पुरुषोत्तम सारखी माणसं काय कुठल्याही थराला जातात अगं. म्हणून सर, तुम्ही मागवल्याप्रमाणे हे तुमचं टेक्निकल ड्रॉइंगचं सामान. थँक्यू विजय. काय थँक्यू सर, मी तुमच्यासाठी कधीही काही करायला तयार आहे. म्हणूनच थँक्यू. बरं एक, मी तुला मेसेज केला होता, ती 2 पुस्तकं टाकलीस का यात? हो अहो सर, म्हणूनच तर बॅग एवढी जड आहे ना. बरं ठीक आहे, मी येतो, मला खूप काम आहे. सर सर सर, तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत का? काय झालं बोल. सर तुम्ही ऑफिस मधून गेलात, आम्ही सगळे खूप नाराज झालो. सर मला तुमच्या बरोबर यायचंय, पण तुम्हीच म्हणालात ना की कंपनीत थांब, कामाकडे लक्ष दे. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागतोय, सगळं करतोय, तो उलट स्टाफ माझाच रागराग करायला लागलाय का तर मी राजीनामा देत नाहीये म्हणून. आय कॅन अंडरस्टँड. अहो सर, अमूल्या मॅडम तर जवळजवळ माझा तिरस्कार करायला लागल्या. त्यांच्या डोळ्यात एवढा राग दिसतो ना माझ्यासाठी. विजय, हे तर होणारच होतं ना, पण डोंट वरी, म्हणजे काही दिवसांचाच प्रश्न आहे, होईल सगळं नीट. सर मी बाकी कोणाला काही कळू देणार नाही, पण तुम्ही तेवढं अमूल्य मॅडमशी बोला ना प्लीज. मी गद्दार नाहीये सर, त्या माझ्याशी बोलत नाही ना, मला खूप वाईट वाटतं सर. अहो रक्षाबंधनला त्यांनी मला राखी बांधली आहे, बहीणच अशी रुसून बसली तर कसं चालेल तुम्ही सांगा बरं. अरे विजय, मग तू अमूल्यला हा सगळा सिनारिओ समजावून सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? अहो सर कसं सांगू मी? अरे अमूल्यला सांगायला काय प्रॉब्लेम आहे विजय? सर तशी तर माझी खूप इच्छा होती त्यांना सगळं काही सांगावं, पण तुम्हीच म्हणालात ना की कोणाला काही सांगू नको म्हणून, म्हणून मी त्यांना सुद्धा काही सांगितलं नाही. विजय तू पण ना. बरं ठीक आहे, चल मी बोलतो अमूल्याशी. नक्की? हो चालेल सर, थँक्यू सो मच सर, आणि व्हेरी मच. ये आता. हा हा येतो, काळजी घ्या. हो. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे अकाउंट्स डिपार्टमेंटला 10 लाख रुपये काढून ठेवायला सांगितले. गुड, थँक्यू. पण मॅडम हे 10 लाख रुपये कशासाठी? म्हणजे तशी अकाउंट्स मध्ये एंट्री करायला ना. टेंडर आपल्याला मिळावं म्हणून. पण मॅडम याआधी आपल्याला टेंडर मिळावं म्हणून आपण असं कधीच कोणाला पैसे दिले नाही आहेत.
आधी कामं कशी व्हायची याबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. इनफॅक्ट कामं व्यवस्थित होत नव्हती म्हणून तर मी आले. राईट. हा. इथल्या मॅनेजमेंटला वाटत होतं की काही चुका होत आहेत म्हणून तर माझ्या हातात त्यांनी कारभार दिला. राईट. पण मॅडम. मला माहितीये विजय, तू वेदांतचा खूप विश्वासू आहेस. नाही मॅडम, माझी वानखेडेंवर निष्ठा आहे. मॅडम, माझे बाबा वेदांत सरांच्या वडिलांकडे काम करायचे, त्यामुळे मी नूतन मॅडमला सोडून नाही जाणार. गुड. आणि मॅडम, मला कामाची खूप गरज आहे हो. आणि वेदांत सरांच्या कंपनीत सध्या पगार मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. हवं असेल तर तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊ शकता मॅडम. विजय, विश्वास मिळत नसतो, तो कमवावा लागतो. आणि माझा ऐकशील ना तर खूप पुढे जाशील. थँक्यू मॅडम, थँक्यू. मला सांग, वेदांत आणि अमूल्याचा काय सीन आहे? मॅडम, आता ते मी कसं सांगू ना. डोंट वरी विजय, नूतन मॅमनी मला सगळी कल्पना दिली, त्यामुळे तू मोकळेपणाने बोलू शकतोस. मॅडम, ते इनफॅक्ट मला दोघं जण भेटले होते त्या दिवशी टेंडर ऑफिस मध्ये. मॅडम, अहो तुम्ही जे ऐकलंय ना ते माझ्या कानावरही आलंय. ते दोघं जाम हुशार आहेत. अहो कोणाला काही जाणवू दिलं नाही त्यांनी. इज इट? आणि मॅडम, अहो हे तर काहीच नाही, ते मुंबईला अख्खी एक रात्र एकत्र राहून आलेत. थांबा, तुम्हाला नाही विश्वास ना, थांब दाखवतो तुम्हाला. हा, हे बघा. वेदांत, वेदांत, कुठे? फोन का नाही लागत आहे? अचानक असं न सांगता कुठे गेला काय माहिती. रुक्मिणी, बोल रुक्मिणी. अमूल्या, अगं वेदांत कुठे आहे? वेदांत ऍक्च्युली मलाच माहिती नाहीये तो कुठे. अगं त्याचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुला केला. हो अगं, काय झालं? महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि वेदांतला मला लवकरात लवकर भेटायचंय. प्लीज हरी अप. ठीक आहे ठीक आहे, मी तो आले की मी त्याला सांगते, मग आपण भेटायचं ठरवूयात. बरं ठीक आहे, बाय बाय. काय बातमी मिळाली असेल हिला? कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीवन, फायनली आपल्याला टेंडर मिळालंय. पुरुषोत्तम सर, नूतन मॅम, थँक्यू सो मच. खरं तर तुझं कौतुक केलं पाहिजे. तू इतक्या कमी वेळात गोष्टी शिकलीस, त्या अंमलात आणल्या, आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हा कोणालाही तू वेदांतची उणीव भासू दिली नाहीस. हो ना, अभिनंदन. थँक्स वन्स अगेन. जस्ट अ मिनिट, ही कॅश. हा मॅडम, या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आपल्याला हे पैसे द्यायचे. ठीक आहे, काहीच हरकत नाही. नाही, तुम्हाला सोबत यायचंय. मी कशाला? नाही, लोकांना वाटेल नाही तर हे पैसे मी वापरतो म्हणून. असं कुणाला काही वाटणार नाहीये, आणि माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. साहेबांचा होता विश्वास, माझ्यावर तुमचाही आहे. बरं वाटतं मनाला फार. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. काय साहित्या? करेक्ट. बरं, मी निघू आता, मला पुढची कामं लाईन अप आहेत. हो ठीक आहे. ओके. बाय द वे, वेदांतला एका ग्रामपंचायतीच्या मोडलेल्या पुलाचं काम मिळालं.
आणि हे काम फक्त 30 लाखांचं. काय परिस्थिती आली बघा. वेदांत एकेकाळी करोडोंची कामं करायचा, आज त्याला केवळ 30 लाखाची कामं करावी लागतात. माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती त्याच्यावर. ऑलराईट, मला उशीर होतोय. आय टेक यू लीव्ह. सी यू. मॅडम, साहेबांचा आणि तुमचा मुलगा वेदांत त्याच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे, ज्या परिस्थितीतून तू जातोय ते ऐकून पाहून बरं वाटत नाही मनाला. हे बघा, त्याचा निर्णय त्यांनी निवडलाय. आपण सांगितलं नव्हतं त्याला कंपनी सोड म्हणून. त्याचं जे काही व्हायचंय ना ते होऊ देत. हे असं राहायची सवय नाहीये त्याला. येईल परत लवकरच. त्याचा फोन का लागत नाहीये? कुठे होतास? कुठे तू? केव्हाची वाट बघते मी तुझी. फोन पण लागत नव्हता. बरं जातोयस, असा एक साधा मेसेज सुद्धा नाही करतायत का रे तुला? किती वेळ वाट बघायची? अमूल्य, कोणी सांगितलं होतं वाट बघायला? तुला जायचं असलं तर जा. कशाला थांबलीस? तुझा फोन का बंद येतोय? बॅटरी ड्रेन झाली. अरे मग जाताना का नाही कळवलंस तू? कळवलं का नाहीस म्हणजे? मला काय स्वप्न पडणार होतं तू इथे येणार आहेस त्याचं? वेदांत, गेले 2 दिवस झाले मी इथे. मी तुझा स्वयंपाक करतीये, तुझा ब्रेकफास्ट करतीये, हे माहिती नाहीये का तुला? आणि काय रे, तुला एकदाही वाटलं नाही का की मी तुझी काळजी करत असेन? अमूल्य, मी हे गृहीत का धरू? मला नाही आवडत गृहीत धरायला. अरे पण 2 दिवसांपासून मी इथे येते, ह्याचा अर्थ हाच होतो ना वेदांत की मी आज सुद्धा इथे येईन. आणि मला नसतं जमलं तसं मी तुला मेसेज केला असता. बेसिक एटिकेट्स आहेत माझ्या. डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मी डोक्यात जाते हो. हो ना वेदांत, तू इम्पॉसिबल आहेस. अमूल्य थांब. सोड माझी पर्स. काय चिडलो मी अमूल्यावर. आत कपाटात 5 लाख रुपये ठेवलेत. माझी लायकीच नाही अमूल्याशी लग्न करण्याची. मुल्या डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मी डोक्यात जाते. हो ना वेदांत, तू इम्पॉसिबल आहेस. मुल्या थांब. सोड माझी पर्स.
12 वर्षांनी परदेशात असलेली प्रेयसी प्रियकराला विमानतळावर भेटली. तिथेच त्यानं तिला लग्नाची मागणी घातली. याला म्हणतात नशीब. याला म्हणतात नशीब. नाही तर आम्ही नशीब बदलायला पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. दुसरं कोण करणार? आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. राजकारणात आणि प्रेमात स्वतः हालचाल केल्याशिवाय हे लागत नाही हाताला. नूतन, नूतन, ये तुझी वाट बघतोय. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. नूतन. रुक्मिणी. हा रुक्मिणी. अमूल्या, अगं काल तुला मी सांगितलं की मला वेदांतला अर्जंट भेटायचंय. तू मला नंतर काहीच रिप्लाय केला नाहीस. हॅलो. हा ग बोल. अगं वेदांतशी काही बोलणं झालं का तुझं? अमूल्या, इट्स व्हेरी अर्जंट. हो. अगं तुझं वेदांतशी काही बोलणं झालं का? अगं नाही, ऍक्च्युली माझं बोलणं नाही झालं वेदांशी. तू एक काम कर ना रुक्मिणी, तू डायरेक्टली वेदांतलाच कॉल कर. बरं ठीक आहे, मी पुन्हा एकदा फोन ट्राय करते त्याला. चल बाय. बाय. जाऊ दे, मला काय करायचंय. घरी आपली कोणीतरी वाट बघत असेल, एवढी साधी गोष्ट ह्याला कळत नसेल ना तर काहीच उपयोग नाही. तिला उडत. चहा घेऊ की कॉफी? चहा घ्यायची इच्छा तर आहे, पण मला जमेल का? अमूल्यासारखा चहा जमेल का? जमेल ना, त्यात काय एवढं? रॉकेट सायन्स थोडीच आहे. तुला लग्न झाल्यापासून काही आरामच मिळाला नसेल ना ग? हो ना. मी कॉलेज लगेच जॉईन केलं, मग दिवाळी आली. वेदांतशी काही बोलणं झालं का? हा, म्हणजे अमूल्याकडून अपडेट्स मिळत असतात, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. पण मला कौतुक वाटतं हा दोघांचं. इतक्या अवघड परिस्थितीत सुद्धा ते दोघे एकत्र आहेत. मगाशी मी त्यांचाच विचार करत होते. पण म्हणजे बघ ना, माझ्या आणि विक्रांतच्या लग्नासाठी त्यांनी प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांशी खोटं बोलले, पण आमचं चांगलं व्हावं म्हणूनच त्यांनी केलं ना. मग त्यांच्या नशिबी एवढे भोग का? बघ ना, मला तर अजून तो दिवस आठवतो. मी आणि अमर्त्याने केवढं कन्व्हिन्स केलं होतं दोघांना. बाप रे, म्हणाली मला ती. पण
तुला खरं सांगू, म्हणजे आत्ता दोघेही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करताय, पण ते दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले तसंच वाटतंय हा मला. मला पण तसंच वाटतंय. दिवाळीत तर मी किती छळलंय अमूल्याला. हो ना, मी पण खूप छळत होते दादाला, विचारू नकोस. म्हणजे वेदांत आणि अमूल्या विक्रांतचं लग्न आरतीशी व्हावं म्हणून माझ्याशी खोटं बोलले.